नवी मुंबई वाशी के सार्वजनिक मनपा अस्पताल में जर्मन टेक्नोलॉजी के जरिए इलाज और आरोग्य सुविधाओं के नाम पर हो रहे छल के खिलाफ आज नवी मुंबई युवा सेना कार्यकर्ताओं ने मोर्चा निकाला और आरोग्य सेवा सुविधाओं को बेहतर बनाने की मांग की। युवा सेना के नवी मुंबई जिला प्रमुख अनिकेत मात्रे और थाने लोकसभा क्षेत्र के अध्यक्ष ममित चौगुले के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने हाथों में बैनर थामे हॉस्पिटल के गेट पर प्रदर्शन किया और मेडिकल सुपरिटेंडेंट को निवेदन देते हुए अस्पताल में गरीब एवं सामान्य जनों को उत्तम चिकित्सा सुविधा और उपचार सुनिश्चित करने की मांग की। इस अवसर पर युवा सेना पदाधिकारी महेश कुलकर्णी समेत तमाम कार्यकर्ता भी मौजूद रहे। मोर्चे का नेतृत्व कर रहे युवा सेना के नवी मुंबई जिला प्रमुख अनिकेत मात्रे एवं लोकसभा क्षेत्र थाने के अध्यक्ष ममित चौगुले ने अस्पताल में उपयोग की जा रही जर्मन टेक्नोलॉजी का निरीक्षण किया। उन्होंने कहा कि यहाँ गंभीर बीमारियों के लिए उपलब्ध सुविधाओं की भारी कमी है। युवा सेना पदाधिकारियों ने कहा कि मनपा दावा करती है कि हॉस्पिटल में उत्तम चिकित्सा सेवा उपलब्ध है, लेकिन हकीकत में यहाँ पर्याप्त चिकित्सा सुविधाएं ही नहीं है, जिससे नागरिक प्राइवेट अस्पतालों में जाने और महंगा इलाज कराने को मजबूर है। युवा सेना जिला प्रमुख अनिकेत मात्रे ने कहा कि नवी मुंबई के शिल्पकार कहाँ हैं। युवा सेना पदाधिकारियों ने वैद्यकीय अधीक्षक राजेश यशवंत को निवेदन देते हुए चेतावनी दी कि यदि उपचार सुविधाओं को शीघ्र बहाल नहीं किया गया तो युवा सेना और भी तीव्र आंदोलन करेगी। आज अनिकेत मात्रे भाईच्या नेतृत्वात आमची काल चर्चा झाली, तर आज महापालिकेचे आमचे अधिकारी मात्रे साहेब यांची भेट झाली। तर आज इथं युवा सेनेच्या माध्यमातून काही अनिकेत भाईंनी विषय मांडले। इथं जर्मन टेक्नॉलॉजी काहीतरी यूज केली जाते, तर तेच आज पाहण्यासाठी आम्ही आलेलो। तर मात्रे साहेबांशी बोलत असताना महेश कुलकर्णी असतील, तर आम्ही काय चर्चा केली की आपल्याला वारंवार फोर्टिसला जायला लागतं, जसं न्यूरो सर्जन असतील तर न्यूरो रिलेटेड काही ऑपरेशनचे हे गोष्टी असेल आपल्याला फोर्टिसला जायला लागतं। आता प्रत्येक एमर्जन्सी टायमाला असं नाही की तिथं बेड अवेलेबल होतंच। तर मी तेच आता डिस्कस करताना मात्रे साहेबांसोबत तेच सांगितलं की आपल्याला नेरूळचा जो नव्याने हॉस्पिटल होणार आहे मंदा मात्रे, त्यासाठी प्रयत्नशील आहेतच। तर ते लवकरात लवकर झालं तर मला वाटतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कारण की जे न्यूरो फॅसिलिटी असेल, मला वाटतं तर आपल्या महापालिकेने MRI मशीनसुद्धा इथं उपलब्ध करण्यात आले, ते पण प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला दिले। बऱ्याच काही अडचणी आहे, पण आम्ही सगळे युवा सेना टीमनी अनिकेत भाई असेल, महेश असेल, आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की या विषयाला आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या विषयावर आम्ही चर्चा करू आणि पुढील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर आपले हे जे सगळे नवी मुंबईचे नागरिक आहे याच्यापासून त्यांना लाभ कसा होईल। फोर्टिसला जाण्याची गरज नसेल, कारण की आपलं महापालिकेचं एक स्वतःचं एक हॉस्पिटल म्हणजे मेडिकल कॉलेज जे बोलतो ते असेल, याचा आम्ही प्रयत्न करू आणि पाठपुरावा करू। आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे आमचे ठाणे लोकसभेचे अध्यक्ष ममितजी चौगुले यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे आम्ही सर्व युवा सेनेची टीम जे आहे आरोग्य व्यवस्थेला घेऊन जे आहे आज जे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधीक्षक आहेत डॉक्टर राजेश मात्रे यांना एक निवेदन दिलेलं आहे। आपल्या सर्वांना माहीत असेल की नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातलं आधुनिक शहर आहे, परंतु आजही जे आहे या ठिकाणी अनेक सुविधांचा जो अभाव आहे। प्रामुख्याने आपल्याला आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत माहीत असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु आजही वाशीसारख्या हॉस्पिटलमध्ये जे आहे सुविधांचा अभाव आहे। या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही, MRIची सुविधा या ठिकाणी नाही आहे। त्याचसोबत जर कुठला मोठा एखादा आजार असेल तर त्या पेशंटला जे आहे मुंबई या ठिकाणी जे आहे इकडचे डॉक्टर पाठवण्याचं काम करतात। त्यातल्या त्याच आम्हाला 2 दिवसाआधी या ठिकाणी समजलं इकडचे जे कथित शिल्पकार आहेत त्यांनी अशी स्टेटमेंट दिली होती की या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जर्मन टेक्नॉलॉजीचा जे आहे ऑपरेशन थिएटरमध्ये वापर केला जातो, परंतु या ठिकाणी जे आहे आम्ही जर्मन टेक्नॉलॉजीचा शोध घेतल्यास या ठिकाणी डॉक्टर राजेश मात्रे यांनी आम्हाला सांगितलं की ज्या गाईडलाईन्स ज्या आहेत आपल्याला हेल्थ मिनिस्ट्रीने ज्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जे आहेत जर्मन टेक्नॉलॉजीचे इक्विपमेंट्स जे आहेत OTमध्ये सर्व ठिकाणी जे आहेत ते उपलब्ध आहेत। म्हणजे नवी मुंबई काय असं विशेष नाही आहे की उपलब्ध आहेत, परंतु जर लंग्ससारख्या आजारावर किंवा हार्टसारख्या आजारावर किंवा ब्रेनसारख्या आजारावर जर उपचारच होत नसतील तर अशा जर्मन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग
हा प्रश्न जो आहे इकडच्या कथित शिल्पकारांना मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विचारतो आणि त्याच संदर्भात जे आहे आम्ही निवेदन जे आहेत इतर सुविधांना घेऊन आज या ठिकाणी अधीक्षक राजेश म्हात्रे यांना दिलेलं आहे. निश्चितपणे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये ज्या बेसिक सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम जे आहे ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये ते करणार आहेत. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.